प्रेमी घ्यायची ना भाई. एक नंबर वर राहण्याची आम्हाला आता सवय झाली. एक नंबर आणि भारतीय जनता पक्ष हा फेविकॉलचा मजबूत जोड आहे. आणि म्हणून लोकसभा, विधानसभा, नगरपालिका आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समिती या सगळ्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आमच्या आदरणीय मुख्यमंत्रींवर आहे. तो वारंवार या निवडणुकीच्या निकालातून स्पष्ट. कोकण हा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे. सिंधुदुर्गामध्ये आमची स्ट्राईक रेट ही 90% जवळपास आहे. म्हणजे ते सिंधुदुर्गाच्या जिल्हा परिषदेमध्ये उबाटा सेनेला 3 म्हणजे औषधांसाठी आम्ही ठेवलेला आहे 3. आणि म्हणून यापुढे जो जनतेने आमच्यावर विश्वास दाखवलेला आहे कोकणातला आणि महाराष्ट्रातल्या, त्या आमच्या मतदारांच्या इच्छा अनुसार हे जे अपेक्षा आहेत त्या सगळ्या अपेक्षा आता शब्दापलीतून दाखवण्याचं काम हे आम्ही आमच्या माध्यमातून कुठे अपक्षांपेक्षा कमी जागा, मुंबईमध्ये MIM ला त्यांच्यापेक्षा जास्त जागा. हे ठाकरेंच्या देशाच्या राजकारणाला, विकासाच्या विरोधी राजकारणाला आणि हिंदुत्वाच्या विरोधी राजकारणाला मतदारांनी लक्षे ठोकर मारलेली आहे, नाकारलेलं आहे. हे सर्व स्पष्ट झालेलं आहे. राज ठाकरेंनी शक्तीपीठा केलेली आहे. जे मोठे लोक आले हे मोदी सरकारचे किती तोटे आले असं म्हणतात. आता त्या कार्यक्रमामध्ये मी स्वतः उपस्थित होतो, मला संधी मिळाली. आता त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय सरसंघचालकांनी भाषेच्या विषयावर जे विचार मांडले ते मुळामध्ये ज्यांनी राजसाहेबांना त्याच्याबद्दल माहिती दिली तेही कदाचित चुकीची माहिती दिली असा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण मी स्वतः त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. आदरणीय सरसंघचालकांनी आपल्या राष्ट्रभाषेवर आपला अभिमान असला पाहिजे, पण त्याच्या राज्याच्या भाषणाच्या महत्व पण त्या कार्यक्रमातून सांगितलं, विचारातून सांगितलं. आणि त्याबरोबर आम्ही जिथे जातो तिथे त्या लोकांना कळेल अशी भाषा, उदाहरण त्यांनी तमिळनाडूचं उदाहरण दिलं. हा 100 वर्षाचा संघाचा कार्यक्रम हा गेल्या काही आठवड्या अगोदर बँगलोरमध्ये झाला आणि तिथे त्यांना कार्यक्रम इंग्लिशचं भाषा वापरायला आणि खरं तिथे इंग्लिश भाषा समजवते. आणि म्हणून कुठेही हे काही त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. कदाचित आता हे अशा पद्धतीचं ट्विट सरसंघचालकांना देऊन स्वतःची हिंमत दाखवण्याचा कार्यक्रम हे करू शकतात. पण जसं मी वारंवार बोलतो, कधी अशा पद्धतीचं ट्विट कधी कुठल्या मदरसामध्ये बसलेल्या मौलवीला सांगत नाही की उद्याची अजान जरा मराठीमध्ये देऊन देण्याची हिंमत कर. कधी मालेगाव मध्ये जाऊन सांगत नाही, कधी मुंब्रामध्ये सांगत नाही जिथे ती कैसा हराया बोलत होती, हिंदीमध्ये बोलली ना, तर कसं हरवलं हा का बोलायची ट्विट केलं नाही. सगळ्या वाघाच्या कातड्या हे फक्त हिंदुत्वाच्याच विरोधात आणि हिंदू समाजाच्याच विरोधात दाखवण्याची ही जी काय मस्ती आहे ना. आणि मुल्ला मौलवींच्या वेळी गप्प बसायचं, मोहल्ल्यांमध्ये गेल्यावर चकार शब्द काढायचा नाही, तिथे आपल्या जीभ उघडायची नाही. पण फक्त जिथे हिंदू आणि हिंदुत्वाचा विषय असेल तिथे लगेच आपला द्वेष पसरून पाकिस्तानमध्ये बसलेल्या अफवांना खुश करण्याचा हा जो कार्यक्रम आहे ना, म्हणून मुंबईकरांनी सगळ्यांनी घरी बसवलेला आहे. जावेद अख्तरांना का बोलू? अरे सलमान खान उद्धव ठाकरेपेक्षा जास्त हिंदू आहे, कळलं ना. उद्धव ठाकरेला आता तपासायची गरज आहे, तो खरंच हिंदू राहिला आहे का. सलमान खाननी किमान तिथे उपस्थित राहण्याची हिंमत तरी दाखवली. पण उद्धव ठाकरे कधी राहुल गांधींच्या समोर कधी स्वतःच्या वडिलांना हिंदू हृदय सम्राट बोलण्याची तरी हिंमत दाखवेल का.
हे जरा उद्धव ठाकरेला विचारा कधी ते त्याच्या त्या संजय राजाराम राऊतला विचारा तो त्याच्यापेक्षा जास्त हिंदू निघाला सलमान खान. त्यांनी जे मार्गदर्शन केलं त्याला रटाळ प्रवचन असं राष्ट्रपतींनी उल्लेख केला. रटाळ प्रवचन आहे ना, त्याच्या चुलत भावाचं उद्धव ठाकरेचं काही तेव्हा रटाळ प्रवचनचं उत्तम उदाहरण. तर रटाळ प्रवचनामध्ये पीएचडी उद्धव ठाकरेंनी केलेली आहे. थोडा राजसाहेब थोडा वेळेत उठून अगर त्या कार्यक्रमात त्या सकाळी आले असते ना, तर मला विश्वास आहे योग्य दिशा त्यांना पक्ष चालवण्यासाठी आणि बाळासाहेबांचे खरे विचार हिंदुत्वाचे काय होते त्याच्यावर परत एकदा शिक्कामोर्तब आदरणीय सरसंघचालकांनी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेला आहे. म्हणून रटाळ बोलण्यापेक्षा थोडं जरा बौद्धिक मार्गदर्शन घेतलं असतं तर एवढे सगळे लोक सोडून गेले नसते. कसं मला फोन